चिचावडचे सरपंच किरण पाटील शिंदे शिवसेना यांनी मुंगसे कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यास झालेल्या मारहाणीबाबत प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या प्रतिक्रियेवरून उलटसुलट मत व्यक्त होऊ शकतात, पण त्यांनी परखड मत व्यक्त केले हे कौतुकास्पद आहे। कांद्याविषयी वाद एखाद्याने एकच मारलंय आणि 4 जणांनी मारलंय, असं मारलंय हे बा, असं मारलंय की पूर्ण छातीचं हे म्हणजे बरगडे हे करून टाकलंय 4 जणांनी। मग हा माणूस तर गरीब असेल, मला 2 मुलं आहे, एक मुलगी आहे, मी शेतीचं काम कसं करायचं? आज शेतामध्ये आम्हाला खाद्याचे गोण्या माणसं उचलत, आज एक बादली उचलली तरी ते रडायला लागून जातात। पूर्ण म्हणजे न्याय कसा मिळेल मग मला? तुम्ही सांगता पहिली घटना म्हणजे एवढं पूर्ण लायसन दिलं गेलंय का शेतकऱ्याला बेदम मारायचं? आम्ही ते समर्थन करतच नाही। पण मग मला न्याय कसा द्याल तुम्ही? मी आता पोराचं शिक्षण आता ते घरी राहत जातील, मी पोराला शेतात काम लावायचं, त्यामध्ये एक 12वीला एक 10वीला गेला, शिक्षण कसं होईल? शेतातच पाठव जाईल ना मग आता। माझी लहान मुलं आता होता आता त्याचं 12वीचं वर्ष आहे, तो 10वीचं वर्ष आहे। शिक्षण होणारे शेतकऱ्याची हालत हीच राहते ना मग। आयुष्य शेतीत आता जड काम होईल त्यांच्यात तो व्यापारी जाणार आहे का यांच्या मळात पाणी भरायला? खात्याची बोटी कोण 4 जण होते, कोण होते? बोलत असेल तर तुम्ही कॅमेरा बी पाहून घ्या। हो ते हा साहेब, तिथं CCTV कॅमेरा फुटेज चेक करून घ्या आणि जे 4 होते ना त्याच्यावर थोडंफार तुम्ही बोलले। तुम्ही शेतकरी आहात का? हो, मी शेतकरी आहे। आज काय काढलं इथं मुंगशाला? माझे कांदा आणलेला होता, कांदा विकण्यासाठी मी काल आणि आज 2 दिवस आलेलो होतो। काल परवा इथं कोणी पानसारे नामक शेतकऱ्याच्या बाबतीत जो प्रकार घडला तो तुमच्या कानापर्यंत आला आहे का? हो, काल सकाळी जेव्हा मार्केट कमिटीचा लिलाव सुरू झाला तर मार्केट कमिटीचा व्यापाऱ्यांनी स्ट्राईक केला, म्हणजे लिलाव बंद केलेला होता। तर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीच्या ऑफिसजवळ जाऊन त्याची पाहणी केली किंवा तो कानोसा घेतला। तर त्याचा एकंदरीत प्रकार होता की शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये काही भांडण झालेलं होतं आणि त्याच्यावरून तो बंद केलेला होता। त्याच्यानंतर पुन्हा चालू केला त्यांनी, तर पुन्हा पोलीस यंत्रणा आली, पुन्हा बंद केला। काल 2-3 वेळेस लिलाव बंद झालेला होता। जो काही प्रकार झाला त्याच्यावर तुमचं काय मत आहे? व्यापाऱ्यांनी मारहाण केली असा आरोप आहे आणि त्याला मारहाण झाली हे बी मान्य आहे। त्याच्यानंतर त्यांनी कबुली केलं की शिवीगाळ केली, तर त्यावर काय मत आहे तुमचं? आता एकंदरीत पाहता साहेब, एक शेतकरी म्हणून न्यूजच्या माध्यमातूनच पाहिलं, त्या जे शेतकरी होते इथले चिकळहोळचे, त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सुद्धा कबूल केलेलं आहे की मी शिवी दिली। आपण हिंदू धर्मामध्ये आहोत, हिंदू धर्मात असेल किंवा भारतात आपण सर्वोच्च दर्जा हा आया बहिणींना देतो आणि जर विनाकारण कोणी कोणालाही जर आईवरनं अर्वाच्यपणाने शिवी देईल तर साहजिकच आहे समोरच्या माणसाला राग येईल। आणि व्यापारी आणि शेतकरी हे एका गाड्याचे 2 चाकं आहेत। शेतकऱ्याने कितीही सुंदर माल पिकवला आणि तो जर व्यापाऱ्याने घेतलाच नाही तर त्याला काही कवडीमोल भाव नाही, आणि जर व्यापारी कितीही मोठा राहिला आणि शेतकरी त्याच्याकडे आला नाही तर व्यापाऱ्याला किंमत नाही। पण म्हणून आपल्याला शेतकऱ्याला सुद्धा व्यापाऱ्याला समजून घ्यावं लागेल आणि व्यापाऱ्यांना सुद्धा शेतकऱ्याला समजून घ्यावं लागेल। आता तो जो संपूर्ण प्रकार, आता मी माझी वैयक्तिक ओळख, मी इथे जवळच माझे गाव आहे चिंचावड म्हणून, मी तिथला लोकप्रतिनिधी आहे, सरपंच आहे। ती थोडीशी माहिती घेतली मी की त्या शेतकऱ्याने व्यापाऱ्याच्या माणसांना आया बहिणींवरनं शिव्या दिल्या। त्याचं कारण असं झालं की त्यांचा माल काहीतरी 2022 ह्या रेंजला गेलेला होता आणि ते गेले असताना त्या मालमध्ये काहीसा माल हा खराब होता, म्हणजे माल मिक्स करून आणलेला होता आणि तो त्यांनी वांदा केला। तर मग वांदा झाल्यावर आपण शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची डोकं न लावता आपण तत्काळ मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली पाहिजे आणि मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं पाहिजे। तर त्या माणसाने तसं न करता डायरेक्ट यांच्याशीच उज्जत घातली। तर मग शाब्दिक चकमकमध्ये जे काही घडलं असेल तर तो त्यांनी इथे मिटवायला पाहिजे होता विषय। त्याच्या पलीकडे जाऊन जे घडलं ते मी घडायला पाहिजे। एक मला मार्केट कमिटीच्या एका मुद्द्याला बोलायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर हा जो प्रकार घडलेला आहे हा दोघांमध्ये घडला नाही पाहिजे, हा निंदनीय प्रकार आहे, म्हणजे याचा मेसेज चुकीचा जाईल। दुसरी गोष्ट, मार्केट कमिटीचं प्रशासन असेल, डायरेक्टर असतील, त्यांनी हा विषय शेतकरी आणि व्यापारी यांना बसवून मिटवला पाहिजे। आता मी कालपासून पाहतोय मार्केट कमिटीचे ना उपसभापती येत आहे ना डायरेक्टर येत आहे, हे त्यांचं पळावपळीचा जो विषय आहे तो त्यांनी टाळला पाहिजे आणि समोर येऊन लोकांना उत्तर दिलं पाहिजे।